हरिओम हरिओम हरिओम. एकदा डॉक्टर बाबा गोव्यामध्ये समुद्रकिनारी गीता पठण करत होते. तिथे एक ज्युनियर सायंटिस्ट आलेत. ते अप टू डेट ड्रेस मध्ये होते आणि त्याच्यावर वादविवाद झाला की तुम्ही हे काय गीता पठण वगैरे करताय वगैरे. बरेचसे त्यांनी गीता पठण तसंच सुरू ठेवलंय आणि नंतर त्यांचं पठण झाल्यानंतर ह्यांचा वादविवाद झाला की आपण या भुरसट विचारसरणीचे आहेत हे वगैरे बरेचसे त्यांनी त्याच्यावर पठण केलेत. नंतर मग त्यांची सगळी टीम आली, कार वगैरे आले, सगळे लोक आले तर त्यांना डॉक्टर बाबांना घेऊन गेलेत. आणि घेऊन गेल्यानंतर मग त्यांना समजलं की ही जी व्यक्ती लहान व्यक्ती नसून हे इतकी मोठी महान व्यक्ती आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांच्या बद्दलची माहिती सांगितल्यानंतर मग त्यांनाच त्या ज्युनियर सायंटिस्टला वाटलं की आपण किती लहान मनुष्य आहेत. आणि मग त्याला गीतेचं महत्व त्याला समजलं होतं. आपल्या ह्या गीतेचं महत्व भारतीयांपेक्षा विदेशी लोकांना जास्त कळतं आणि ह्याचं अध्ययन ते जास्त करतात. आणि आज आम्हाला सौभाग्याने आम्हाला डॉक्टर लिमये, शिरीष लिमये दादा आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आणि आम्हालाही असं वाटतं की त्या ज्युनियर डॉक्टर सारखाच आमच्यावर पण काहीतरी परिणाम होईल आणि तशी आम्ही प्रार्थना करतो. तर त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर सुरेश भांडारकर दादांना विनंती करतो की त्यांचा अल्पसा परिचय करून द्यावा. हरिओम हरिओम हरिओम. हरिओम हरिओम हरिओम. आज माझे अहोभाग्य आहे की आज विद्वत जणांचा संपर्क लागलाय आणि डॉक्टर लिमये सारख्या विद्वानांचा परिचय करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. डॉक्टर गिरीश गणेश लिमये हे एम.कॉम, एम.फिल, PhD झालेले आहेत. विद्वान ग्रस्त आहेत आणि यांचा भगवद्गीतेवर खूप गाढा अभ्यास आहे. यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुण्यातील सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात जवळजवळ 36 वर्ष प्राध्यापकांचं काम केलेलं आहे. आणि प्राध्यापक नव्हे तर ते विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांची उद्योजकता विकास या विषयावर त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. आणि या एवढ्या विद्वान माणसाला निश्चितच जगातून देशातून त्यांचा सन्मान झालेला असावा. आणि अशा अनेक जागेतून त्यांना सन्मानपत्र, पारितोषिक मिळालेली आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत. मुख्य म्हणजे ते प्राध्यापक होते, शिक्षक होतेच, म्हणून महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेने त्यांना एक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आणि व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार हा रोटरी क्लब पुणेने त्यांना देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. पुन्हा ऑल इंडिया टीचर्स फोरमनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव वाढवलेला आहे. एक प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळत असतो. तो प्रेस्टिजियस अवॉर्ड डिस्टिंग्विश असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांना देण्यात आलेला आहे. आणि हा अवॉर्ड देण्याचा सन्मान MIT पवई मुंबई आणि कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं हा त्यांना एक डिस्टिंग्विश असोसिएट प्रोफेसर म्हणून
सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांनी देशात विदेशात अनेक ठिकाणी आपल्या विद्वत्तेची तोरणं लावलेली आहेत, झेंडे फडकवलेले आहेत. त्यांनी ऑक्सफोर्ड पोलंडमध्ये जाऊन त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपले शोध निबंध वाचन केलेले आहेत. आपण जाणताच आहात, इतक्या विद्वान माणूस म्हणजे अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलंच असावं. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 10 विद्यार्थ्यांना PhD मिळवून दिलेली आहे आणि अनेकांना त्यांच्या हातून MPhil होण्याचा सहभाग लागलेला आहे. त्यांच्याकडे हॉबीज म्हणतो आपण, छंद म्हणतो आपण. त्यांना तबला वाजवण्याचा, बांसरी वाजवण्याचा छंद आहे. संगीताची आवड त्यांना असलेली असल्यामुळे संगीताची आवड ज्यांना असते तो माणूस संगीतमय असतो आणि त्याचं जीवन सुद्धा असं संगीतमय असतं. या संगीतमय जीवनात त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलेले आहेत. नट म्हणून काम केलेलं आहे, दिग्दर्शन म्हणून काम केलेलं आहे. तसेच त्यांनी अनेक दृकश्राव्य माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या याच्यातनं सहभाग केलेला आहे. त्यांना पोहणे, सायकलिंग, टेनिस आणि बास्केटबॉल या स्पोर्ट्स याच्यामध्ये पण त्यांना इंटरेस्ट आहे. असे हे व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहेत. एक रामकृष्ण मठाचे स्वयंसेवक आहेत. रामकृष्ण मठांचे स्वयंसेवक होणं ही एक आधीच एक आपल्याला म्हणून आपण एक स्पिरिच्युअल साईड त्यांच्याकडनं दर्शवते आणि ते असे विद्वान पुरुष आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा विषय सगळ्यांना माहित आहे. भगवद्गीतेतील मुख्य विचार. भगवद्गीतेतील मुख्य विचार हा त्यांचा विषय आहे. आपण जाणतो की भगवद्गीता भारतातली जरी असली तशी आता ठवकर गुरुजी म्हणाले, भारतीयांपेक्षा परदेशातील विद्यार्थी, परदेशातील साधक, परदेशातील विद्वान भगवद्गीतेवर अधिक अभ्यास करतात आणि त्याचा उपयोग करून घेतात. याचं कारण असं की भगवद्गीतेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल. मला काही प्रश्न असतील, माझ्या जीवनात काही संघर्ष असेल आणि संघर्षाला काही तोड मिळत नसेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये शोधलं जाऊ शकतं. आणि चिंता, दुःख, दारिद्र्य यातून सुटण्यासाठी सुद्धा अनेक सोल्युशन्स, अनेक मार्ग आपल्याला भगवद्गीतेच्या अभ्यासातून सापडायला लागतात. याचाच अर्थ असा होतो की कोणत्याही अडचणीतून मार्ग शोधायचा असेल तर आपण मुकाट्याने भगवद्गीतेची पानं उघडावी आणि भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागावा. निश्चितपणे त्या साधकाला प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधायला मार्ग मिळेल. म्हणजेच काय की मानवाच्या सर्व समस्यांचे समाधान, मानवाच्या सर्व समस्यांचे समाधान तो भारतीय असो की कुठल्याही देशाचा असो, कसाही असो, त्याला समाधान मिळाल्या वाचून राहणार नाही. त्याचं गुपित म्हणजे काय, त्याचं मर्म म्हणजे काय? भगवद्गीता भगवान कृष्णाने, भगवान देवानी, देव म्हणजे कोण? त्या देवानी आपल्यासारख्या अर्जुनाला एक सांगितलेला उपदेश, एक ऊर्जा, एक अशक्ती, एक एनर्जी दिलेली आहे. ती एनर्जी भगवद्गीतेमध्ये साठलेली आहे. ती ऊर्जा आपल्याला अशी प्रेरणा देते. मी डॉक्टर लिमेंना अशी विनंती करतो, त्यांनी आज सगळ्यांना तृप्त करावं, आपल्या मार्गदर्शनाने तृप्त करावं. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार डॉक्टर भांडारकर सर. नमस्कार. या दादासाहेब योग वर्गाचा आजचा हा 812वा वर्ग आहे आणि माझे परिचित श्री भुतडाजी हे जेव्हा दक्षिणमुखी मारुती, पुण्यामध्ये दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिराच्या जवळ भगवद्गीतेचा वर्ग चालू होता, त्यावेळेला श्री भुतडा अगदी नियमितपणे तिथे येत होते
आणि आता ते त्यांनीच माझं नाव इथे सुचवलं आणि त्यानंतर डॉक्टर रामकृष्ण थावकर सरांनी मला फोन करून कॉन्टॅक्ट करून आपली सगळ्यांची भेट घडवून आणली. आता माझी ओळख करून देताना डॉक्टर भांडारकर सर म्हणाले की ते विद्वान वगैरे आहेत, तर मी अगदी हात जोडून आपल्या समोर प्रार्थना करतो आणि नम्रपणे सांगू इच्छितो की मी विद्वान वगैरे नाही, मी साधक आहे. आणि मी आध्यात्मिक मार्गामध्ये एक शिष्य म्हणूनच आहे. भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी भगवद्गीतेचं जेव्हा मी पाठ सांगत असतो त्यावेळेला श्रवण भक्ती सांगितलेली आहे, तशीच कीर्तन भक्ती सुद्धा सांगितलेली आहे. आणि ही श्रवण भक्ती आपल्याकडून घडतीये, कीर्तन भक्ती माझ्याकडून घडतीये. एवढाच काय तो फरक आहे. फक्त आपण सगळेच साधक आहोत आणि या मार्गामध्ये आपण पुढे जात आहोत. तर मी या ठिकाणी 45 मिनिटं बोलण्यासाठी म्हणून मला दिलेली आहेत त्यांनी. तर आता आपण सुरू करूया. 1955 ते 1960 हा साधारण कालावधी होता. त्या कालावधीमध्ये भारतातले एक उच्च विद्याविभूषित प्राध्यापक लंडनला गेले होते आणि तिथे इंग्लंडमध्ये आणि तिथे ते टी.एस. इलियट यांना भेटले आणि टी.एस. इलियट त्यांना म्हणाले की खूप बरं झालं की तुम्ही मला भेटलात, कारण आता काय होईल की आता मला माझ्या भगवद्गीतेतली जी उत्तरं आहेत, मला बरेच प्रश्न आहेत भगवद्गीतेबद्दल, पण त्याची सगळी उत्तरं मला आता तुमच्याकडनं मिळतील. तेव्हा आपल्या भारतातले हे उच्च विद्या विभूषित असलेले हे प्राध्यापक म्हणाले, व्हॉट इज भगवद्गीता? हो. ही ही परिस्थिती पूर्वीची आहे. आपण जर भारतातल्या लोकांना विचारलं किंवा कोणालाही विचारलं की तुम्ही भगवद्गीता वाचली का, भगवद्गीता कधी वाचली का, तर जवळजवळ 90% लोक सांगतील की नाही वाचली हो. जे 10% लोक आहेत की ज्यांनी भगवद्गीता वाचली आहे, त्यांना जर आपण विचारलं ठीक आहे भगवद्गीतेतले मग काही मुख्य विचार सांगू शकाल का, तर आपल्या लक्षात येईल की जवळजवळ म्हणजे 5% लोकांना किंवा 3% लोकांना सांगता येईल की भगवद्गीतेमध्ये हे हे मुख्य विचार आहेत. छपाईच्या दृष्टीने बघाल, आपण आज भगवद्गीतेचं महात्म्य पाहणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण भगवद्गीतेचं महात्म्य पाहणार आहोत आणि भगवद्गीतेतले मुख्य विचार जे आहेत ते आपण क्रमाक्रमाने नंतर बघू. छपाईच्या बाबतीत भगवद्गीता ही जगातली दुसऱ्या क्रमांकाचा हा ग्रंथ आहे. पहिल्या क्रमांकाचा बायबल आहे, कारण बायबलला चर्चची आर्थिक मदत आहे आणि त्यामुळे अनेक ग्रंथ त्यांचे छापले जाऊ शकतात. पण भगवद्गीता मात्र ही कुठल्या एका संस्थेच्या मदतीने वगैरे छापली जात नाही, तर ती माणसांच्या प्रेमामुळे, भगवद्गीतेच्या प्रेमामुळे या भगवद्गीतेचे अनेक ग्रंथ आज आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असलेले दिसतात आणि जगामध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ आहे की जो जास्तीत जास्त विकला जातो. स्वामी विवेकानंद जर्मनीला गेले होते आणि जर्मनीला मॅक्स मुलर यांना ते भेटले आणि मॅक्स मुलर यांना त्यांनी त्यांचे खूप स्नेहाचे संबंध जमले आणि मॅक्स मुलर आणि विवेकानंद आता जेव्हा परत आपापल्या देशाला जाणार होते त्यावेळेला मॅक्स मुलरांनी विवेकानंदांनी मॅक्स मुलरांना विचारलं की मी तुम्हाला काय भेट देऊ. तेव्हा मॅक्स मुलर म्हणाले, भारताचं अगदी वैशिष्ट्य असेल, भारताचं सांस्कृतिक प्रतीक असेल अशी काहीतरी वस्तू तुम्ही मला द्या. असं म्हणल्यानंतर स्वामी विवेकानंद भारतात आले आणि त्यांनी भगवद्गीतेचा एक ग्रंथ या मॅक्स मुलर यांना पाठवला. म्हणजे बघाल की भारताचं सगळं वैशिष्ट्य, भारताचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व हे भगवद्गीता करते. भारताचा पहिला जो गव्हर्नर होता ना, म्हणजे वॉरन हेस्टिंग्स यांनी चार्ल्स विकिन्सन नावाच्या एका माणसाला, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस होता तो, त्याला पगारी रजा दिली आणि त्याला काशीच्या पंडितांकडे पाठवला आणि ते म्हणाले की तू तिथून हे संस्कृत शिक, ही भगवद्गीता व्यवस्थित शिकून घे आणि नंतर त्या भगवद्गीतेचा इंग्रजी भाषांतर करून मला दे, असं वॉरन हेस्टिंग्सने चार्ल्स विल्किन्सन यांना सांगितलं. हा चार्ल्स तिथे गेला, त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला, भगवद्गीता शिकली आणि इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर केलं. कारण व्हायचं काय, भारतातले सगळे जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना जेव्हा फासावर द्यायचं असायचं
किंवा ते जेव्हा तुरुंगामध्ये असायचे त्यावेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये भगवद्गीता हा ग्रंथ असायचा. त्यावेळेला एका हातात भगवद्गीता आणि एका हातात स्वामी विवेकानंदांचं चरित्र, अशा पद्धतीचे दोन दोन ग्रंथ घेऊन ते फासावर गेलेले आहेत. भगवद्गीता वाचून त्यांच्या मनाला शरीर आणि मन याला ते वेगळं करू शकलेले आहेत आणि शरीराच्या यातनेला ते तटस्थपणे पाहू शकले. आणि शरीर टाकलं गेलं तरी आत्मा हा अमर आहे या तत्वावरती त्यांनी फास आनंदाने स्वीकारलेला आपल्याला आढळेल. आणि हे वॉरन हेस्टिंग्ज यांना माहिती होतं, पाहिलं होतं त्यांनी की अरे हा काय ग्रंथ घेऊन हातात जातात, हे त्याला ते समजेना संस्कृत. म्हणून त्यांनी या चार्ल्सला सांगितलं आणि 30 मे जवळजवळ 1885 ला कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या परवानगीने याचा इंग्रजी अनुवाद करून तो त्यांनी वाचला. आणि तो त्यांनी वाचल्यानंतर वॉरन हेस्टिंग्ज म्हणाला, हिंदुस्थानमुळे लाभलेली संपत्ती आणि सत्ता स्मृतिशेष होऊन इंग्रजांचं हिंदुस्थानवरचं आधिपत्य नष्ट झाल्यानंतरही हिंदू तत्वज्ञानांची नावं मात्र चिरकाल टिकून राहतील. पुढे एडविन अर्नाल्ड यांनी सॉंग ऑफ सेलेस्टियल असं म्हणजे स्वर्गीय गीत असं भगवद्गीतेला म्हटलं. त्यानंतर आपल्याला आढळेल की त्यांनी लाईट ऑफ एशिया हे सुद्धा पुस्तक लिहिलं की जे गौतम बुद्धांच्या जीवनावरती आधारित आहे. त्याच्या 50-60 आवृत्त्या निघाल्या बरं का. अनेक उदाहरणं परदेशातली अशी सांगता येतील. आत्ताच आपल्याला श्री भांडारकर सर म्हणाले, एक मिनिट. हा हॅलो. आत्ताच भांडारकर सर आपल्याला म्हणाले की परदेशी लोकांना या भगवद्गीतेचं जास्त अट्रॅक्शन हे भारतीय लोकांपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं. ते आपल्याला या सगळ्या उदाहरणावरनं कळेल. इमर्सन म्हणजे ज्याला थेरो म्हणतात ते काय, किंवा कार्लायल ह्या लोकांनी गीता वाचल्यानंतर ते म्हणाले, गीता वाचल्यानंतर आमचा दृष्टिकोन समाजाकडे बघण्याचा अगदी व्यापक झाला असं ते म्हणतात. आता केवळ परदेशीच उदाहरणं आहेत गीतेच्या महात्म्याची असं नाही, भारतीय पण खूप उदाहरणं आहेत. लोकमान्य टिळकांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीता वाचली होती. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आहे, आपल्याला माहिती आहे. त्याची एक अशी गोष्ट सांगतात की त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये ते अधिकारी त्यांना म्हणाले, अधिकाऱ्यांना टिळकांनी विचारलं की मला पेन द्या आणि मला कागद द्या. त्यांनी पेन आणि कागद घेतलं, भगवद्गीतेचा ग्रंथ घेतला आणि भगवद्गीतेचा ग्रंथाचं कर्म म्हणजे गीता रहस्य हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. आणि त्या इंग्रजांनी त्यांना विचारलं, अधिकारी जे जेलर होता त्यांनी, की काय हो, हे पेन आमचं, हा कागद आमचा, हा तुरुंग आमचा, हा ग्रंथ तुमचा कसा काय? त्या लोकमान्य टिळकांनी तो सगळा गीता रहस्याचा ग्रंथ त्याच्या हातात दिला आणि त्यांनी सांगितलं की हाय घ्या म्हणे, तुमचं आहे ना, हे तुमचं घ्या, मी बाहेर जाऊन पुन्हा लिहून काढीन, कारण गीतेचा ग्रंथ इथं आहे, गीता रहस्य ग्रंथ इथं आहे, पानावर नाहीये असं त्यांनी सांगितलं. अच्छा, म्हणजे भगवद्गीता ही त्यांनी 16व्या वर्षी वाचली. ज्ञानेश्वर माऊलींनी 15व्या वर्षी भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आपल्याला आढळेल. स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद सर्वांनीच गीतेचा अभ्यास अगदी तरुण वयामध्ये केलेला होता. 1857च्या युद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यासारख्या अनेक राजांच्या मनाला सतत स्फूर्ती देणारा कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेतले काही श्लोक या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना, तात्या टोपे असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, मंगल पांडे असतील, यांना सगळ्यांना प्रेरणा देत राहिलेले काही श्लोक भगवद्गीतेतले आहेत. उदाहरणार्थ, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, अरे तू जर या युद्धामध्ये मरण पावलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, महिम म्हणजे पृथ्वी, तू जर जिंकलास त्या सगळ्या पृथ्वीचा राजा होशील तू. तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय, आणि म्हणून तो उठ आणि लढाई कर, असं त्यांनी त्याला या भगवद्गीतेच्या श्लोकात सांगितलं. हा श्लोक या सगळ्या लोकांना फार प्रेरणादायी होता. किंवा क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप
असा एक श्लोक आहे, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. अरे तुझं हे हृदयाचं दौर्बल्य जे आहे की मी लढू का लढू नको, मग मी लढलं तर काय होईल, हे सगळं दौर्बल्य टाकून दे, उठ आणि लढायला तयार राहा. किंवा निंद्यंतस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरन्नु किम. हा सुद्धा श्लोक या मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांना प्रेरणादायी होता. निंद्यंतस्तव सामर्थ्यम. अरे सगळं जग तुझ्या सामर्थ्यावर थुंकेल, सगळं जग तुझ्या सामर्थ्याची म्हणजे चितू करेल. बघा, भारतामध्ये हा भगवद्गीता जो ग्रंथ आहे, आपण भगवद्गीतेचं महात्म्य पाहतोय. भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला अनेक लोक आई असं म्हणतात. गीता माई, गीता आई आहे आपली. आणि आई जशी मनाला सांत्वन घालते, मनाला फुंकर घालते, तशीच भगवद्गीता सुद्धा आपल्याला फुंकर घालते मनाला. जेव्हा आपण खचलेलो असतो तेव्हा मनाला फुंकर घालते, आणि जेव्हा अगदी आनंदामध्ये असतो तेव्हा ती भगवद्गीता सांगते, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. तेव्हा तू सुखाने हुरळून जाऊ नकोस आणि दुःखाच्या खाईतही पडू नकोस. तुझी जी मनाची समता आहे, तुझे जे मनाचं जे काही एक बॅलन्स आहे, तो बॅलन्स मात्र तू कधीही कुठल्याही प्रसंगामध्ये घालवू नकोस, असं भगवद्गीता आपल्याला सांगते. गीता ही सर्वांची आई आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीता महात्म्यामध्ये एक श्लोक म्हटला जातो. उदाहरणार्थ तो श्लोक असा आहे की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजे बघा, सर्व उपनिषदो गावो, सर्व उपनिषद गायी झाले आहेत असं कल्पना या ठिकाणी केलेली आहे. उपनिषद काय आहेत? सगळे जे वेद आहेत त्या वेदांताच्या शेवटी, बरेचसे वेद हे कर्मकांडाचे आहेत, पण वेदांताच्या शेवटी उपनिषद येतात. शंकराचार्यांनी महत्वाची अशी 10 उपनिषद सांगितलेली आहेत. आणि ही जी उपनिषद आहेत, सर्वोपनिषदो गावो, या सगळी उपनिषद समजा उदाहरणार्थ गायी झाल्या. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. या गायींचं दूध काढणारा कोण आहे? तो गोपाल नंदन आहे, तो कृष्ण आहे. दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता. आणि पार्थ वत्स झालेला आहे, पण पार्थ कसा आहे? सुधीर भोक्ता. सुधी, धी म्हणजे बुद्धी, सुधी म्हणजे ज्याची बुद्धी शुद्ध आहे, असा अर्जुन आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. ज्याची बुद्धी कलुषित आहे अशा माणसाने जर भगवद्गीता घेतली तर त्या ग्रंथातल्या शब्दांचा, त्या ग्रंथातल्या सगळ्या श्लोकांचा चुकीचा अर्थ तो काढू शकतो. आणि म्हणून एक फार छान शब्द इथे वापरला गेला, पार्थो वत्स सुधीर भोक्ता. ज्याची बुद्धी सु आहे, ज्याची बुद्धी शुद्ध आहे, असा अर्जुन या भगवद्गीतेचं पान करत आहे. दुग्धम गीतामृतम महत्. हे जे अमृताप्रमाणे असलेलं दुग्ध आहे गीतेचं, हे तो पान करतोय. या श्लोकावरून आपल्याला काय समजतं गीतेचं महात्म्य? की गीता ही उपनिषदांचं सार आहे. सर्व उपनिषदांचं सार कशात आलं असेल तर ते भगवद्गीतेमध्ये. असे अनेक श्लोक भगवद्गीतेत आहेत की जे श्लोक उपनिषदामधलेच आहेत जवळजवळ. त्याच्या काही श्लोकार्ध भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत, ते सगळे उपनिषदातलेच आहेत. म्हणून भगवद्गीता ही अत्यंत महत्वाची आहे. साधारण टिळक आणि याकुबी हे जे 2 विद्वान होते, त्यांनी भगवद्गीतेचा कालावधी ख्रिस्तपूर्व 3902 असा सांगितलेला आहे. पण आता या डिटेलमध्ये, हिस्टॉरिकल डिटेलमध्ये आपल्याला काही फारशी जायची गरज नाही. महत्वाची अशी गोष्ट आहे की भगवद्गीता ही इतकी प्रसिद्ध काय, गीतेचं महात्म्य कशा अर्थानं आपल्याला जास्ती समजू शकेल. एक लक्षात घ्या की भगवद्गीता ही प्रस्थानत्रयींपैकी एक आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? प्रस्थान म्हणजे जाणं. प्रस्थान म्हणजे आपण म्हणतो ना, आता तुम्ही प्रस्थान, आम्ही आमचं प्रस्थान नेतो. आता मुंबई स्टेशनवरती आपण गेलेलो आहोत आणि आता आम्ही प्रस्थान नेतो, मी आता निघतो दुसऱ्या मार्गाला. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला भगवंताकडे पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे, त्या मार्गामधले 3 महत्वाचे मार्ग, 3 महत्वाचे असे काही एक खांब आपल्याला या आपल्या हिंदू धर्माने दिलेले आहेत. आणि म्हणून त्याच्यात असं म्हटलंय की हे प्रस्थान त्रयीपैकी एक आहे. कुठली बरं प्रस्थान त्रयीमध्ये कुठल्या 3 ग्रंथांचा समावेश होतो? पहिला ग्रंथ आहे
तो म्हणजे ब्रह्मसूत्र, दुसरा आहे तो म्हणजे उपनिषद, आणि तिसरा आहे तो म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता हा प्रस्थान त्रयींपैकी एक महत्वाचा ग्रंथ आहे, म्हणून त्याला महत्व आहे. बघा, प्रस्थान त्रयी हा शब्द पुन्हा एकदा समजून घेऊ. मानवाच्या उद्धाराचे 3 मार्ग आहेत: ब्रह्मसूत्र, त्याच्यानंतर उपनिषद आणि भगवद्गीता. हे मानवाच्या उद्धाराचे 3 मार्ग आहेत. उपनिषद हा उपनिषदात वैदिक मंत्र आहेत आणि वैदिक मंत्र म्हणायला अधिकार हवा. ब्रह्मसूत्रामध्ये दार्शनिक सूत्र आहेत आणि ती केवळ विद्वानांच्या उपयोगाची आहेत. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा वगैरे ही जी सूत्र आहेत, किंवा अहम आत्मा ब्रह्म, नायम आत्मा, ही जी काही सगळी सूत्र आहेत, ही सगळी सूत्र विद्वानांच्या उपयोगाची आहेत. आणि भगवद्गीता हा स्मार्त मार्ग आहे. स्मार्त मार्ग म्हणजे ही भगवंताची वाणी आहे. तुम्ही बघाल भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असं म्हणत नाहीत श्रीकृष्ण वाच, श्रीकृष्ण म्हणाले असं म्हणत नाहीत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान वाच, अर्जुन वाच, भगवान वाच, असे आपल्याला डायलॉग टाईप असलेला हा ग्रंथ आहे. म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. आणि जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा श्रीकृष्ण स्वतःला श्रीकृष्ण समजत नाहीत, तर ते स्वतःला भगवान या पदावरून किंवा भगवान बोलतायत माझ्या मुखामधून असं म्हणून श्रीकृष्ण सांगत आहेत भगवान वाच. तुम्ही भागवतात बघाल, भागवत या ग्रंथात बघाल, तर भागवतामध्ये श्रीकृष्ण वाच असा शब्द येतो, पण या ग्रंथामध्ये मात्र भगवान वाच असं येतं. म्हणून हे स्मार्त ग्रंथ आहे, ही भगवंताची वाणी आहे, हे मंत्रच आहेत. पण या मंत्रांचा उच्चार करण्याची पात्रता सर्वांना आहे. कोणीही या मंत्राचा उच्चार करू शकतं, म्हणून याला महत्व आहे. भगवद्गीतेला पंचम वेद असं म्हणतात. खरे तर वेद 4 आहेत: ऋग्वेद किंवा यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, आणि 5वा वेद आहे तो म्हणजे गीता. म्हणून हा पंचम वेद मानला जातो, म्हणून भगवद्गीता ही महत्वाची आहे. प्रश्नोत्तर स्वरूपाची आहे. अर्जुन प्रश्न विचारतो की बाबा स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधीस्तस्य केशव, स्थितधीहि किम प्रभाषेत, किम आसीत व्रजेत किम. तो विचारतो की अरे, ज्यांनी स्वतःच्या बुद्धीची ट्रँक्विलिटी, आपण म्हणतो ना इंटेलेक्च्युअल ट्रँक्विलिटी, तो कधी परटर्ब्ड होत नाही, तो कधी डिस्टर्ब होत नाही, असा जो माणूस आहे, तर तो माणूस चालतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, ते तुम्हाला सांग. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे, असं हे प्रश्न विचारलाय अर्जुनाने श्रीकृष्णाला. प्रश्नोत्तर स्वरूपाची भगवद्गीता आहे हे सांगताना हे उदाहरण मी आपल्याला देतोय. स्थितप्रज्ञस्य का भाषा, त्याची कशी बोलतो कसा. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधीस्तस्य केशव, स्थितधीहि किम प्रभाषेत, तो बोलतो कसा. किम आसीत, आसीत म्हणजे आसन, किम आसीत व्रजेत किम, ते मला तू सांग. मग भगवान सांगतात प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे आत्मनी एव आत्मनः तुष्टः, तो स्वतःमध्ये संतुष्ट आहे. संतुष्टीसाठी त्याला बाहेर कुठे फिरायला जावं लागत नाही, बाहेर कुठे मित्रांच्या ग्रुपमध्ये जावं लागत नाही, बाहेर कुठे मॉलमध्ये जावं लागत नाही त्याला, किंवा बाहेर कुठे सिनेमाला गेलाय मग त्याला बरं वाटलंय असं नाही. आत्मनी एव आत्मनः तुष्टः, तो जिथे बसलेला असतो तिथंच समाधानी आहे. तो जिथे बसलेला असतो तिथंच तो म्हणजे स्थिर आहे. आत्मनी एव आत्मनः तुष्टः. पण कधी, प्रजहाति यदा कामान, जेव्हा तो मनातल्या सगळ्या कामना आणि वासना टाकून देतो. प्रजहाति, प्र हा शब्द नेहमी जोराचा जोर दाखवण्यासाठी आला जातो, वापरला जातो. जसं आपण म्हणतो ना यत्न म्हणजे झगडणं, प्रयत्न करणं, आणि प्रयत्न म्हणजे जोराने प्रयत्न करणं. तसं प्रजहाति, जहाती म्हणजे सोडून देणं, प्रजहाती म्हणजे ज्यांनी जोराने सोडून दिलेले आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, कामना मनात आहेत, या सगळ्या कामना, मला अमुक गोष्ट हवी, मला तमुक गोष्ट हवी, मी आता अस्वस्थ आहे, मला हे मिळालं म्हणजे मला बरं वाटेल, या गोष्टी ज्यांनी मनातून सोडून दिलेल्या आहेत त्याची बुद्धी स्थिर होते. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे उत्तर अर्जुनाला श्रीकृष्ण देत आहेत. प्रश्नोत्तर सांगायचा हेतू काय, तर भगवद्गीता ही प्रश्नोत्तर स्वरूपाची आहे आणि म्हणून याला महत्व आहे. भगवद्गीतेतले जे काही विचार आहेत
ते आज सुद्धा लागू आहेत. भगवद्गीतेत असं समजू नका की भगवद्गीता त्यावेळेला त्या कृष्णाने त्या अर्जुनाला सांगितली, असा भाव धारण केला तर भगवद्गीता कळणार नाही आपल्याला. भगवद्गीता जरी त्या काळात सांगितली असली तरी सुद्धा भगवद्गीता आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यातली सूत्र उपयोगी पडतात. उदाहरणार्थ एक उदाहरण देतो. भगवद्गीतेत जो माणूस अत्यंत चिडचिडा आहे, छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये चिडत राहतो, सतत अस्वस्थ राहतो, राग राग करतो, तर त्याबद्दल भगवद्गीतेत एक श्लोक येतो. क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. बघा भगवद्गीतेत काय सांगितलं. क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमः. तुम्हाला राग आला की आपली स्मृतिभ्रंश होतो, आणि जर स्मृतिभ्रंश झाला तर माणूस जिवंत राहिल्याचा उपयोग काय. कारण बुद्धी हेच तर माणसाचं वैवच्छेदक लक्षण आहे. आणि जर बुद्धीच नाही तर माणसाला नुसता म्हणजे हाडामासाचा गोळा राहील तो. आणि म्हणून ते म्हणतायत की क्रोधात भवति सम्मोहात. आता हा जो श्लोक आहे हा पूर्वी लागू होता, आजही लागू आहे, आणि येथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लागू राहणारच आहे. जसं त्या न्यूटननी एक शोध लावला की गुरुत्वाकर्षणाचा शोध. आता हा गुरुत्वाकर्षणाचा जो शोध आहे की जो न्यूटनने लावला तो त्या काळातही सत्य आहे, अमेरिकेत सुद्धा सत्य आहे, इंग्लंडमध्ये सुद्धा सत्य आहे, भारतात सुद्धा सत्य आहे. तसं ही भगवद्गीतेतले विचार जे आहेत ते विचार त्रिकालाबाधित सत्य आहेत. कोणताही काळ असो, पूर्वी, आता आणि नंतर सुद्धा. आता समजा एखादा माणूस म्हणाला की गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर माझा विश्वास नाही, माझा नाही विश्वास, हे गुरुत्वाकर्षण वगैरे असतात. मग त्याला आपण काय सांगू, अरे तुझा जरी विश्वास नसला तरी गुरुत्वाकर्षणाचं तत्व त्याचं काम करतं बाबा. मग त्या माणसाला जर आपण म्हणाल ठीक आहे तुझा विश्वास नाही ना, मग 4थ्या मजल्यावरनं मार उडी. मग गुरुत्वाकर्षण नसेल तर तू हवेत वरती जाशील, खाली पडणार नाहीस. मग त्याने उडी मारली तर तो पडेलच ना खाली. त्याचा जरी विश्वास नसला तरी तो नियम कार्य करतोच. भगवद्गीतेतले श्लोक हे सनातन श्लोक आहे. सनातन याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये बदल होऊ शकणार नाही. ही आपल्या भारतीय ऋषी मुनींनी आपल्याला दिलेली ही जीवनाबद्दलची म्हणजे तत्व आहेत. जीवनाबद्दलची फार न बदलणारी तत्व आहेत. क्रोध आला तुला बाबा, क्रोध आला की तुझा स्मृतिभ्रंश होणार. हे कर क्रोध काय करायचा असेल. क्रोधात भवति सम्मोहात किंवा सुखदुःखे समे कृत्वा. तू सुखदुःखामध्ये समान राहा. हा इतका महत्वाचा श्लोक आहे, तो त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून भगवद्गीतेतले जे काही श्लोक आहेत ते काल, आज आणि उद्या सर्वांना लागू पडतात. म्हणून भगवद्गीता फार महत्वाची आहे. कोणत्याही संप्रदायाचा माणूस असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वंशाचा असो, कोणत्याही परंपरेचा असो, कोणत्याही देशातला असो, अख्ख्या मानवजातीला या भगवद्गीतेतले श्लोक हे मार्गदर्शक ठरत असतात, उपयोगी ठरत असतात. व्यवहारात राहून परमात्म्याची प्राप्ती कशी करायची हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बघा, माणसामध्ये 3 प्रकारच्या शक्ती आहेत. एक म्हणजे माणसामध्ये कार्यशक्ती आहे. काहीतरी काम करत राहावं असं त्याला वाटतं. तो व्यवसाय करेल, तो नोकरी करेल, तो थोडासा पैसा अर्जित करेल, आलेल्या पैशामधनं आणखीन कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करेल, त्यातून पैसा अर्जित करेल. हा कर्मयोग आहे. म्हणून त्याच्यासाठी कर्मयोग सांगितला. भगवद्गीतेत कर्मयोग सांगितला. आणि मग तो का सांगितला, तर तुला कामच करायचंय ना बाबा, तर तू भगवंताशी जोडलेला राहून काम कर. कर्मयोग. तू तुझं काम कर, पण हे जाणून आस की शेवटी तो खरा आहे. हे सगळं जे कर्म आहे हे त्याच्या इच्छेनी, त्याच्या सत्तेनी आणि त्याच्या कृपेमुळे मी करतो आहे, हे जाणून आस. कर्मयोग आहे. माणसामध्ये दुसरी शक्ती आहे, ती म्हणजे जाणण्याची शक्ती. काहीतरी त्याची इच्छा अशी की बाबा मी काहीतरी जाणू इच्छितो. हे काय आहे, की आता माऊस कसा तयार केला असेल, हा माऊस तयार करताना काय याच्यातली टेक्नॉलॉजी काय वापरली असेल, जाणण्याची इच्छा आहे. अरे हा निसर्ग, हा पक्षी उडू कसा शकतो, हा झाडाची पानं हलतात कशी, वारा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्याला जाणण्याची इच्छा आहे. मग 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 भगवद्गीतेत सांगितलं, अरे तुला जाणूनच घ्यायचंय ना, तर मग ज्ञानयोग आहे तुझ्यासाठी. तू या जगात का जन्माला आलायस ते शोध. तू म्हणजे डोळे आहेस का, तू म्हणजे हा कान आहे का, कान म्हणजे तू आहेस का, हे शरीर म्हणजे तू आहेस का, तू कोण आहेस ते तू शोध. तुला जाणण्याची इच्छा आहे ना, मग तू कोण आहेस ते तू शोध. जसं ते शंकराचार्यांनी जेव्हा गौडपाद, त्याचे गुरु होते शंकराचार्यांचे,
त्यांनी जेव्हा शंकराचार्यांना, बारका छोटा होता शंकर, 8-9 वर्षाचा, त्याला विचारलं, काय रे तू कोण आहेस, तू कोण आहेस? आपण काय करू, आपण लगेच आपलं नाव सांगू, मी अमुक अमक्या, किंवा वडिलांचं नाव सांगू, मी वसंतराव लिमयांचा मुलगा शिरीष लिमये, असं मी लगेच सांगेन. पण गौडपादांनी प्रश्न विचारल्यावरती शंकराचार्यांनी काय उत्तर दिलं, की त्यांनी उत्तर दिलं, चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम, मी चिदानंद रूप शिव आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. काय मनाची तयारी 8व्या व 9व्या वर्षी शंकराचार्यांची होती हे आपल्या लक्षात येईल. म्हणून ज्ञानशक्ती, मग तुला जाणण्याची शक्ती आहे ना, मग तू ज्ञानयोग पहा. कार्यशक्ती आहे का, मग कर्मयोग कर. जाणण्याची शक्ती, इच्छा आहे का, तर मग जाण्याचं असेल तर भगवंत कोण आहे ते जाण. आणि माणसामध्ये तिसरी शक्ती आहे, ती म्हणजे विश्वास ठेवण्याची शक्ती. माणसाला दुसऱ्यावर तो विश्वास ठेवतो की अरे यांनी सांगितलंय ना, मग ते बरोबर आहे. यांनी अशा पद्धतीने आपल्याला आसन करायला सांगितलंय ना, मग त्या आसनाचा हा ते फायदा सांगतायत ना, त्यांनी हे आसन अनेक वर्ष केलेलं आहे आणि ते सांगतायत की बाबा हे आसन केल्यामुळे आपल्याला असा असा फायदा होतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण म्हणतो नाही मी पण करतो, मी विश्वास ठेवून त्याच्यावरती जातो. म्हणजे माणसामध्ये विश्वास ठेवण्याची शक्ती आहे. मग भगवद्गीता सांगते, जर तुमच्याकडे विश्वास ठेवण्याची शक्ती असेल तर तुम्ही भक्तियोग करा, भक्ती करा देवाची, विश्वास ठेवा देवावरती. अहो समाजामध्ये आपण विश्वास ठेवल्याशिवाय अगदी छोटी छोटी सुद्धा कामं करू शकणार नाही. आता बघा, आपण रेल्वेमध्ये बसतो, त्याला इंजिन जो चालवणारा माणूस आहे, इंजिन ड्रायव्हर आहे, त्या इंजिन ड्रायव्हरला आपण कधी विचारलं का की तुझा मला बायोडेटा दे, तुझी क्वालिफिकेशन सांग, तुला इंजिनचं ड्रायव्हिंग करायचा किती अनुभव आहे ते सांग, तू आम्हाला सेफ नेशील का नेणार नाही? आपण बघतो का? काही बघत नाही, विश्वास ठेवतो. आता ही आगगाडी पुण्याहून मुंबईला चालली की सिग्नलिंग द्यावं लागतं, पुढचे रेल्वे ट्रॅकचं सांगावं लागतं की ही गाडी या ट्रॅकवरनं जावी, येणाऱ्या गाड्या तिकडनं, जाणाऱ्या गाड्या इकडनं, याच्यासाठी सिग्नल कंट्रोल करायला लागतो. मग ते व्यवस्थित कंट्रोल करतील का करणार नाही, मला सगळं कळलं पाहिजे असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. आपण विश्वास ठेवतो, आपण तिकीट काढतो, आगगाडीत बसतो आणि आपण असा विश्वास ठेवतो की ही आगगाडी मला शेवटपर्यंत पोहोचवेल. तसा विश्वास आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांवर ठेवायला पाहिजे, संत तुकारामांच्या शब्दांवर ठेवायला पाहिजे, सावता माळींच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवतो. तसंच भगवद्गीतेतल्या श्लोकांवरती आपण विश्वास ठेवतो. म्हणून विश्वास ठेवण्याची शक्ती माणसामध्ये आहे, त्याला भक्ती योग सांगितला. अरे देवाची भक्ती कर, देव आहे, देव सगुण रूपात आहे, त्याची अत्यंत सुंदर असलेली मूर्ती तू डोळ्यासमोर आण, त्याची मानस पूजा कर, त्याला मनाने तू सगळ्या गोष्टी व्हा ना. मनाने गोष्टी व्हायला काय हरकत आहे, मनाने त्याला स्नान घाल वगैरे वगैरे, भक्ती योग कर. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल गीतेचं महात्म्य सांगताना, की गीता ही म्हणजे नुसती नीतिशास्त्र नाहीये. म्हणजे मॉरल्स आणि एथिक्सचे लेसन्स असतात, तसे मॉरल्स आणि एथिक्सचे लेसन्स नाहीये ते. म्हणून भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक श्लोक येतो, श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, ही ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, असं म्हणून त्या भगवद्गीतेतल्या प्रत्येक श्लोकाची शेवट होत असतो. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की ही ब्रह्मविद्या आहे, ही विद्या आहे, ही केवळ नीतिमूल्य सांगणारं शास्त्र नाही आहे भगवद्गीता. म्हणजे काय एथिक्स अँड मॉरल्सचा ते ग्रंथ आहे नाही. तुमच्या इंग्लिश भाषेमध्ये मराठी भाषेला किंवा संस्कृत भाषेमधले प्रतिशब्द नाही आहेत, अनेक संस्कृत शब्दांना प्रतिशब्द नाही आहेत. परवा आचार्य किशोरजी व्यास म्हणजे हे म्हणत होते की त्यांनी एका व्याख्यानात सांगितलं, भार्या पत्नी या शब्दाला संस्कृतमध्ये एकंदर 18 प्रतिशब्द आहेत. वेगवेगळ्या पत्नी किंवा महिला स्त्री याला 18 प्रतिशब्द आहेत, वेगवेगळे शब्द संस्कृतमध्ये आहेत. भार्या किंवा बहीण किंवा अशा पद्धतीचे अनेक तिच्या वेगवेगळ्या रोल्स प्रमाणे अनेक शब्द आहेत. पण एवढं शब्दाचं सामर्थ्य आणि वैविध्य इंग्रजी भाषेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे गीता म्हणजे केवळ मॉरल्स आणि एथिक्सचं शास्त्र आहे असं म्हणणं हे गीतेला फार मर्यादित करणं आहे. गीतेमध्ये मॉरल्स एथिक्स आहेतच, पण त्याच्यापेक्षा खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, खूप महान गोष्टी आहेत. ते ब्रह्म विद्या आहे, ते योगाचं शास्त्र आहे. योग म्हणजे जोडलं जाणं. योग हा शब्द युज या धातूपासून आला. युज म्हणजे जोडले जाणे. आपण भगवंताशी कसे जोडले जाऊ शकू
हे सांगणारं शास्त्र हे आहे. गीता ही सार्वजनीन आहे. गीता ही सार्वजनीन आहे. गीते म्हणजे यत प्रवृत्तिभिर्भूतानां येन सर्वमिदं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम विंदती मानवाः असं भगवद्गीतेत सांगितलं. ते म्हणतात यत प्रवृत्तिभिर्भूतानां येन सर्वमिदं, आपण शेवटचा भाग पाहू, सिद्धिम विंदती मानवाः. जो भगवद्गीतेचा अध्ययन करेल, जो भगवद्गीता श्रद्धेनं वाचेल, तो सिद्धीला जाईल. सिद्धीला म्हणजे काय? तो परमात्म्याशी एकरूप होईल. सिद्धिम भवती सिद्धिम विंदती मानवाः असं सांगितलंय. इथंच भगवद्गीतेचं सार्वजनिकत्व आहे. सिद्धिम विंदती हिंदवाह असं नाही सांगितलं. जर तुम्ही हिंदू असाल तरच तुम्ही सिद्धीला जाल, तुम्ही वेगळ्या धर्माचे असाल तर सिद्धीला जाणार नाही असं नाही म्हटलं. हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, यहुदी असेल, कोणी असेल, मानवाहा असा शब्द वापरलेला आहे. म्हणून गीता ही सार्वजनीन आहे, सर्वांना लागू आहे. आता क्रोध सर्वच जण करतात, मनामध्ये वासना सगळ्यांच्याच आहेत, कुठल्या धर्माचा संबंध नाही त्याच्यात. वासना मनामध्ये आहे, अपेक्षा आहेत. आपण आता आहोत तिथे आपण असंतुष्ट आहोत, मला अमुक एक गोष्ट मिळाली म्हणजे मला बरं वाटेल, ही गोष्ट प्रत्येक धर्मीयाच्या मनात येते की नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलंय सिद्धिम विंदती मानवाहा. गीता ही सार्वजनीन आहे, म्हणून गीता ही महत्वाची आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊया थोडस. भगवद्गीतेमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवद्गीतेत मुख्य काय सांगितलंय बरं. आपला हा तास संपल्यानंतर तुम्हाला जर कोणी विचारलं तर भगवद्गीतेत काय सांगितलंय सांगा, मेन काय आहे, भगवद्गीता कशाशी खातात सांगा, भगवद्गीता कशाशी खातात सांगा. त्याचं उत्तर रामकृष्ण परमहंसांनी फार सुंदर सांगितलं. भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, अरे भगवद्गीता म्हणजे काय सांगितलंय भगवद्गीतेत सांगू, चल म्हण म्हणले. भगवद्गीता गीता गीता हा शब्द 10 वेळा म्हण. त्यांनी म्हटला गीता 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 गीत्यागी त्यागी 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 त्याग. भगवद्गीतेत काय सांगितलंय, त्याग. भगवद्गीतेमध्ये संग्रह करायला सांगितलं नाहीये. भगवद्गीतेमध्ये संग्रह जो आपण आतापर्यंत केलेला आहे त्याचा त्याग सांगितलेला आहे. आणि त्याग फिजिकली नाही तर मनामधनं केलेला त्याग आहे. म्हणजे मला आठवतंय या ठिकाणी की भगवान प्रभू रामचंद्र यांना राज्याभिषेक होणार हे समजलं. राज्याभिषेक होणार म्हणल्यानंतर ते वसिष्ठ मुनींकडे गेले आणि मुनींना म्हणाले की हा राज्याभिषेक झाल्यानंतर, मी राजा झाल्यानंतर मी माझ्या मनाची स्थिती कशी ठेवू. म्हणून त्यांना जे मार्गदर्शन केलं प्रभू रामचंद्रांना ते योग वासिष्ठ्यामध्ये आहे. वसिष्ठ मुनींनी योगाचं सूत्र जे रामाला सांगितलं ते योग वासिष्ठ. ते योग वासिष्ठ्यामध्ये एक श्लोक येतो. ते म्हणले की अंतस्त्यागी रामा, तू या सगळ्या राज्य कारभार करत असताना राजा झाल्यानंतर तुला खूप वैभव अनुभवायला मिळेल, भोगायला मिळेल, मग तू कसा राहा. अंतस्त्यागी, तू मनाने सगळ्याचा त्याग केलेला असो. बहिर्भोगी, लोकांना वाटतंय की अरे हा भोगी आहे माणूस, हा एवढ्या मोठ्या चांगल्या आसनावर बसलेला आहे, त्याला गाद्या गिरद्या आहेत, त्याला वारा घालायला तिथे दास दासी आहेत आणि त्याला पंचपक्वान्नाचा जेवण तो रोज जेवतोय, फळं खातोय आणि तो निघताना त्याच्या रथातून नेहमी तो जातो. ही जी काही सुख सुविधा आहेत याकडे तू कसा पहा. अंतस्त्यागी, तो आतून सगळ्याचा त्याग केलेला असो. बहिर्भोगी, लोके विहर राघव असं सांगितलं. लोके विहर राघव, तू या समाजामध्ये कसा राहा. अंतस्त्यागी, बहिर्भोगी, लोके विहर राघव असं सांगितलं. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याग हे भगवद्गीतेचं मूळ सूत्र आहे. त्याग. आणि हा त्याग कसा केला पाहिजे, मनाने तो त्याग कसा करायचा. आपण इंग्लिशमध्ये ज्याला डिटॅच्ड अटॅचमेंट असं म्हणतो. डिटॅच्ड आहे मी, मनातून डिटॅच्ड आहे. माझ्या मुलामध्ये मी मनामधनं डिटॅच्ड आहे, पण बाहेर दिसताना मात्र आय एम अटॅच्ड. म्हणजे मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतोय, मुलामध्ये, माझ्या मुलीमध्ये मी इंटरेस्ट घेतो, माझ्या पत्नीमध्ये मी इंटरेस्ट घेतो, बट आय एम नॉट इन्व्हॉल्व्ड इन माय सन, डॉटर और वाईफ. आय एम इन्व्हॉल्व्ड ओनली अँड ओनली इन गॉड. हे कसं साधायचं. भगवंतामध्ये स्वतःचं मन संपूर्णपणे विलीन करून, भगवंतात आपलं सगळं मन विलीन करून आपली मुलं बाळ आणि संसार कसा करायचा
हे आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. एका सत्पुरुषांनी असं सांगितलं की भगवद्गीतेची सुरुवात कशी होते सांगा. फार सुंदर अर्थ सांगितला. म्हणजे भगवद्गीतेमधल्या प्रत्येक शब्दांमध्ये किती गहन अर्थ दाटलेला आहे, भरलेला आहे, ते आपल्याला या घटनेवरनं समजेल. त्या सत्पुरुषांनी सांगितलं की भगवद्गीतेची सुरुवात कशी होते हो. भगवद्गीतेची सुरुवात होताना त्यांनी सांगितलं की धृतराष्ट्र उवाच. उवाच म्हणजे म्हणाला. धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र म्हणाला. तर त्यांनी चिंतन केलं थोडं. ते म्हणाले कोण होता हा धृतराष्ट्र. तर तो राजा होता. पांडू या राजा त्याच्या भावानी राज्य घेतलं आणि आपल्याला राज्य दिलं नाही, याचं दुःख त्याच्या मनामध्ये होतं. मग आता आपल्याला राज्य मिळालं तेव्हा या मुलाला तरी राज्य मिळालं पाहिजे, दुर्योधनाला, अशी इच्छा त्याच्या मनात होती. आपण हा विषय नंतर बघू एकदा केव्हा तरी. तेव्हा धृतराष्ट्र आंधळा होता आणि आंधळा असल्यामुळे त्याला राज्य मिळालं नाही. की राजा आंधळा असून कसं चालेल. राजा डोळच पाहिजे. म्हणजे त्याचं वागणं जरी आंधळ्यासारखं असलं तरी त्याला डोळे असले पाहिजे. एनिवे, तर धृतराष्ट्र हा आंधळा होता आणि धृतराष्ट्र आंधळा होता तरीही त्याला बघण्याची इच्छा होती. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम अकुर्वत सज्जय. अरे त्याने काय काय केलं मला जरा सांग, म्हणजे मी तो प्रसंग डोळ्यासमोर आणीन. पाहण्याची इच्छा. डोळे नाही आहेत पण पाहण्याची इच्छा आहे. त्या सत्पुरुषांनी असं सांगितलं. बघा भगवद्गीतेत किती घन अर्थ साठलेला आहे ते आपल्याला याच्यावरून समजतं. ते म्हणाले की तुमची इंद्रिय तुम्हाला साथ देत नाहीये, पण तरी सुद्धा या डोळ्यामधून बघण्याची इच्छा आहे. हे जीवनाचं फार मोठं दुर्दैव आहे. हे जीवनाचं फार मोठं दुर्दैव आहे की तुम्हाला तुमची इंद्रिय साथ देत नाहीये. आता या कानाने ऐकू येत नाहीये पण तरी ऐकण्याची इच्छा आहे. अरे मला ते चांगलं चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे. या डोळ्यांना दिसत नाहीये नीट पण तरी सुद्धा काहीतरी पाहण्याची इच्छा आहे. या या दातांना दात आता गेलेले आहेत, दात पडलेले आहेत, पण तरी सुद्धा काहीतरी चांगलं चांगलं कुरकुरीत खाण्याची इच्छा आहे. आता कुरकुरीत कसं खाऊ शकशील बाबा. तुझे जर दात गेलेले आहे, तू चकली खाऊ शकणार नाही, तू विडा चावू शकणार नाही. मग अशी माणसं घरामध्ये आपल्या सुनेला त्रास देत राहतात. सुनेला ते सांगतात किंवा पत्नीला, अगं तो विडा कुठून मला दे, अगं ती चकली कुठून मला दे. कशाला तुला कुठून चकली पाहिजे. आज जीवनामध्ये इतकी वर्ष तू चकली खाल्लीस ना, मग आता चकली खाण्याची इच्छा का नाही जात. म्हणून त्याच्यात त्यांनी सांगितलं इंद्रिय साथ देत नाहीयेत पण इंद्रियांच्या मार्फत भोग घ्यायची इच्छा मात्र बाकी आहे. ही जीवनाची शोकांतिका आहे असं त्यांनी सांगितलं. जीवनाची मोठी शोकांतिका आहे की इंद्रिय साथ देत नाहीत पण इंद्रियांच्या मार्फत भोगायची इच्छा मात्र, भोग भोगण्याची इच्छा मात्र आपली जागृत आहे. ही मात्र आपली अक्षरशः शोकांतिका आहे असं त्यांनी सांगितलं. बघा किती घन अर्थ साठलेला आहे याच्यात. म्हणजे याचा अर्थ जसजसं आपलं वय वाढत जाईल तसतसं आपण शरीरातल्या आपल्या इंद्रियांमार्फत भोगायच्या भोगवस्तूंच्या बद्दलची आसक्ती कमी केली पाहिजे. हे ते या भगवद्गीतेत सांगितलं. किती घन अर्थ या भगवद्गीतेमध्ये आहे. आमचे रामकृष्ण मठाचे स्वामी रंगनाथानंदजी महाराज म्हणून खूप थोर सत्पुरुष संत होऊन गेले. ते रंगनाथानंदजी महाराज यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. सार्वजनिक गीतेचे सार्वजनिकत्व असं एक पुस्तक आहे त्यांचं. तर त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात, त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणले हा भगवद्गीता पहिला श्लोक आहे ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा. ते एक राजा होता. त्या राजाने पंडिताला बोलवलं आणि त्या पंडिताला विचारलं की अरे लोक म्हणतात ते भगवद्गीता भगवद्गीता, मला जरा समजून सांगा बघू भगवद्गीतेत काय आहे ते. चला या उद्यापासून शिकवायला या, मला भगवद्गीता शिकवायला या. मग भगवद्गीतेचे वर्ग सुरू झाले. तो पंडित त्या राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला चला बसा आता मी तुम्हाला सांगतो भगवद्गीता. तो पहिला श्लोक वाचला त्यांनी. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा आणि याचं स्पष्टीकरण करून सांगितलं. तेव्हा राजा म्हणाला की हा मला कळली म्हणले भगवद्गीता, आता काय पुढचं वाचायची गरज नाही. हा हो म्हणले आता तर सुरुवात झाली भगवद्गीतेची. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. अरे एवढंच अहो हे पहिले फक्त काही अक्षर आहेत आणि पुढे अजून भगवद्गीता व्हायची आहे. अजून आता तर 700 श्लोक आहेत. त्यातली आपली श्लोकार्ध फक्त झालेला आहे. एका श्लोकाचा एक भाग झालाय. आणि भगवद्गीतेची मजा आहे बरं का. भगवद्गीतेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये
म्हणजे 8 आणि 8 16 अक्षर आहेत बघा. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. 8 8 एक 8 8 2 16 8 32 अक्षर एका श्लोकात. असे 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. महात्म्य आहे भगवद्गीतेचं. तर राजाला शिकवायला लागले आणि पंडितांनी राजाला सांगितलं, आता आपल्याकडे 5च मिनिटं शिल्लक आहेत. तर पंडितांनी सांगितलं, अहो भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत, तुम्ही आता फक्त धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे शिकलेलं आहे. तर राजा म्हणला, आम्हाला कळली ना भगवद्गीता, याच श्लोकात कळली. आणि कशी काय सांगा. तेव्हा राजाने सांगितलं, हे बघा काय सांगितलं त्याच्यात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे काय, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. काय राजाने कसा अर्थ घेतला, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु असे शब्द फिरवले त्यांनी फक्त. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्यांनी केलं, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे धर्माने वागा. हेच भगवद्गीतेत सांगितलेलं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थ 4 पुरुषार्थांमधला पहिला पुरुषार्थ धर्म आहे. धर्मावर आधारित काम, धर्मावर आधारित मोक्ष आणि धर्मावर आधारित म्हणजे सर्व 4ही जे काही हे आहेत सगळे धर्मावर आधारित. धर्म अर्थ पैसे मिळवा पण धर्माच्या मार्गाने मिळवा, अधर्माने पैसे मिळवू नका. तर राजा म्हणाला, कळलं मला, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिथे तिथे धर्माने वागा, अधर्माने वागू नका. हेच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. मला गीता कळली, आता काय पुढचं वाचायची गरज नाही. तुमच्या लक्षात येईल की भगवद्गीतेमधला एक श्लोक किती गहन अर्थाने म्हणजे त्याच्यामध्ये किती गहन अर्थ आहे, खोल अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इट्स जस्ट टिप ऑफ दी आईसबर्ग. ते श्लोक म्हणजे टिप ऑफ दी आईसबर्ग आहे. आईसबर्गचा 1 भाग दिसतो, हिमनगाचा 1 भाग दिसतो, पण आतमध्ये मात्र 90% भाग आतमध्ये असतो. तेव्हा तसं या भगवद्गीतेमधलं एक एक सूत्र आपण जितकं जितकं चिंतन करायला लागू तितकं तितकं ते सूत्र आपल्याला आणखीन काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहील. बघा, भगवद्गीता हे मनाला स्नान आहे. भगवद्गीता वाचणं हे आपल्या मनाला केलेलं स्नान आहे. उदाहरणार्थ अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणमेव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी संतुष्टा सततं योगी यतात्मा दृढ निश्चया मयि अर्पित मनो बुद्धी यो मद्भक्त समे प्रियः. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली आणि त्या भक्ताच्या लक्षणात ते म्हणतात, मला कोण भक्त आवडतो. अरे असं जर असेल तर मग आपण आपल्या मनाला स्नान घालतो याच्यात की अरे मी भगवंताला आवडता होणारा व्हायचं असेल तर कसं वागलं पाहिजे. हे एक लक्षात घ्या. मनाचे श्लोक असतील, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे नको रे मना वासना नको रे मना दुष्ट वासना मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. काय वाचायचं सारखं सारखं, हे मनाला स्नान आहे. कारण आपलं मन या व्यवहारात वागत असताना कलुषित होतं, त्याच्यावरती खूप जळमट साधतात. जसं आपण बाहेरनं जाऊन शर्ट घालून बाहेर जाऊन आलो की ही कॉलर असते ना, या कॉलरच्या तिथे सगळं काळं होऊन जातं बघा, घामानी आणि त्या तिथल्या पोल्युशननी. मग हे जर शर्टच्या बाबतीत सत्य आहे, तर ज्या मनाने तुम्ही इतरांशी व्यवहार केलेला आहे, ज्या मनाने तुम्ही इतरांबद्दलची दृष्टिकोन तयार केलेले आहे, ते मन सुद्धा खराब होतं की नाही. साने गुरुजींची एक गोष्ट आहे. साने गुरुजी म्हणाले की मी लहान असताना एकदा पावसातनं घरात आलो, माझे पाय चिखलाने भरलेले होते. मी आईला म्हणालो की आई मला तो पहिला चिखल काढू देत पायाचा. म्हणून मी मोरीत गेलो, पाय स्वच्छ केले आणि मग बाहेर आलो. तेव्हा आईने मला सांगितलं, श्यामच्या आईने सांगितलं, श्याम पायाला लागलेल्या चिखल्याबद्दल तू किती जागरूक असतोस, तो चिखल दूर जावा म्हणून. जसं तू पायाला लागलेल्या चिखलाबद्दल जागरूक आहेस तसंच तुझ्या मनाला लागलेल्या चिखलाबद्दल पण जागृत राहत जा. मनाला लागलेल्या चिखलाबद्दल सुद्धा जागृत राहत जा की अरे माझं मन कलुषित झालं, कोणाबद्दल तरी मी राग लोभ मद मोह मत्सर या षड्रिपूंनी माझं मन कलुषित झालं. मग मी सकाळी पहाटे बसलं पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे आणि भगवद्गीता वाचून माझ्या मनाला स्नान घातलं पाहिजे. भगवद्गीता हे आपल्या मनाला स्नान आहे. स्वामी विवेकानंद शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात, मन मनगट आणि मेंदू
यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण असं म्हणतो. मनाचा विकास व्हायला पाहिजे, हृदयाचा विकास व्हायला पाहिजे, मनगटाचा विकास व्हायला पाहिजे, फिजिकल स्ट्रेंथ पाहिजे, इमोशनल स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ आणि इंटेलेक्च्युअल स्ट्रेंथ. मग जर आपल्याला मनाचा विकास करायचा असेल तर मनाला स्वच्छ ठेवलं पाहिजे, मनाला शुद्ध ठेवलं पाहिजे, मनाला पारदर्शक ठेवलं पाहिजे. भगवान रामकृष्ण म्हणायचे की सध्या कलियुगामध्ये मन आणि मुख एक करणं ही फार मोठी साधना आहे म्हणणे. तुम्ही जसं बोलता तसं वागा. मन आणि मुख एक करणं, तुम्ही बोलताय तसंच वागलं पाहिजे. मनाने इंद्रियांवर नियंत्रण ठेवून तसं वागलं पाहिजे. की जर तुम्ही एखाद्याला सांगितलं की अमुक अमुक या वाजता मी तुला भेटायला पाहिजे. मन आणि मुख एक करणं हीच मोठी साधना आहे. तेव्हा आज आपण भगवद्गीतेचं हे जे महात्म्य आहे ते महात्म्य पाहिलं आणि त्या महात्म्य बघत असताना आपण असं पाहिलं, थोडक्यामध्ये असं पाहिलं की भगवद्गीता ही भारतामध्ये ही सगळ्यात जास्त विकली जाणारी ग्रंथ आहे. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना भगवद्गीता प्रेरणादायी ठरलेली आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवद्गीता ही सगळ्या साधकांची आई आहे. भगवद्गीता ही प्रस्थान त्रयींपैकी एक आहे. भगवद्गीता पंचम वेद आहे. भगवद्गीता प्रश्नोत्तर स्वरूपाची आहे आणि भगवद्गीतेतली वचनं त्या काळी लागू होती तशी आजही लागू आहेत. भगवद्गीता सार्वजनीन आहे, सर्व धर्माच्या लोकांना ती लागू आहे. भगवद्गीता ही त्याग सांगते आणि भगवद्गीता हे अक्षरशः मुखोद्गत करण्यासारखे खूपसे विचार भगवद्गीतेमध्ये आहेत. माझी वेळ संपलेली आहे, आता 45 मिनिटं झालेली आहे, त्यामुळे मी आता माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढचा जो काही सेशन आहे तो पुढचा या सेशन पुढे नेण्यासाठी म्हणून मी संयोजकांना विनंती करतो. मला आपण शांत चित्ताने ऐकलं याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. शिवोहम 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 शिवोहम. अखिल विश्व का जो परमात्मा है, सभी प्राणियों का वही आत्मा है. वही आत्मा सच्चिदानंदमय हूँ. शिवोहम 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 शिवोहम. पंचपुष्पाचा आणखी एक शेवटचा पुष्प मला म्हणायचा आहे. अजर और अमर जिसको वेदों ने गाया, वही ज्ञान अर्जुन को हरि ने सुनाया. वही आत्मा सच्चिदानंदमय हूँ. शिवोहम 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 शिवोहम. मी बाळकृष्ण मुंदडा सरांना मी प्रार्थना करतो की बा त्यांनी आभार प्रदर्शन करावं. हरिओम सर. हरिओम. आवाज येतोय सर? हो येतोय. नमस्ते मुंदडा साहेब. नमस्कार. नमस्कार सर. सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल दादासाहेब टिचुकले योग वर्गाचा आणि ठवकार सरांचा मी आभारी आहे. सरांचा परिचय द्यायचा म्हणजे आता सरांचा परिचय हा खूप काही आहे. 2014 मध्ये सरांची माझी भेट झाली होती. वडिलांसोबत आमच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये सरांचं व्याख्यान ऐकायला मी गेलो होतो. त्यावेळी मी पहिल्यांदा व्याख्यान ऐकल्यानंतर जवळजवळ त्यानंतर कधीही मी सरांचं व्याख्यान बिलकुल त्यामध्ये गॅप पडून दिले नाही आणि कंटिन्यू ऐकत गेलो. आणि त्यानंतर सरांसोबत 2014 पासून जवळजवळ नंतर पूर्णपणे 4 ते 5 वर्ष आमच्या योग वर्गामध्ये सरांनी 4 वर्ष सलग 3 ते 4 वर्ष व्याख्यान दिलं. आणि सरांचे आता माझ्याकडे स्वतःकडे ऑडिओ जवळजवळ 100 ते 150 ऑडिओ सरांचे माझ्याकडे आहे.
आणि मी ते ऑडिओ दरवेळी मला ज्यावेळी थोडस मन माझं शांत अशांत असेल त्यावेळी मी ते व्याख्यान ऐकतो आणि त्याचं मन मी शांत करून घेतो. त्यामुळे मी सरांचा खूप खूप ऋणी आहे. सरांच्या जिभेवरती सरस्वती आहे आणि त्याचा मी आनंद नेहमी घेत असतो. आणि आज दादासाहेब टिळक योग वर्गामध्ये सरांनी जो आजपासून वेळ द्यायला सुरुवात केलेली आहे, आपणा सर्वांना यापुढे सरांच्या वाणीतून 700 श्लोक पूर्ण गीतेतले ऐकायचे आहे आणि सर्वजण त्याचा आपण भरपूर आनंद घेऊ. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. हरिओम सर. धन्यवाद. हरिओम. आपल्या ठावकर सर, तुमचा ऑडिओ चालू नाहीये, मायक्रोफोन चालू नाहीये. माझी विनंती आहे की सगळ्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल आपण निश्चित विचारावं, शंका समाधान करून घ्यावं. येस, भांडारकर सर, कोणाला शंका असले तर विचारू शकतात. मी शंका नाही सर, तुमचा रसाळवाणीतनं अमृत ऐकायला मिळालं. खूप धन्य वाटलं, जरा खूप बरं वाटलं. धन्यवाद, थँक्यू. तुम्ही ब्रह्मविज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान सगळ्यांना समजावं इतक्या सोप्या भाषेत तुम्ही सगळं उकल करून दाखवली. खूप छान. मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या वेळेला पण ऐकायला मिळतील अशी आशा करतो. जरूर जरूर, नक्की. ज्या वेळेला त्या दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये त्या जवळ व्याख्यान होती तेव्हा ताई आणि मुंदळा सर दोघे अगदी नियमित येत असत. नमस्ते नमस्कार. नमस्ते माताजी, काय म्हणताय? बहीणजी कसं काय? मी तर तुझी बहीण आहे बाबा. मला इतकं बरं वाटलं जसंही डॉक्टर लिमे सर येतात. ओ माय गॉड, धन्यवाद. खूप बरं वाटलं. धन्यवाद. आपण प्रेमाने सर्व सरांचा भरपूर नमस्कार करते. मला हा ग्रुप खूप आवडतो. मी रोज ऐकते हा सगळे विषय, पण आज डॉक्टर लिमे सरांबद्दल बोलणे म्हणजे माझे अहोभाग्य, खूप अहोभाग्य. कारण की मी यांना इतकं ऐकलं आणि इतकं अगदी सरळ सोप्या पद्धतीने समजवतात आणि एवढा गहन विषय इझी एकदम सरळ पद्धतीने समजून टाकतात. खरं खूप आवडतो आम्हाला यांचं भाषण. थँक्यू, धन्यवाद. सर विद्वान आहे, पण सर कधी असं वाटून देत नाही की आम्हाला मी विद्वान आहे. अगदी साधक म्हणून राहतात, अगदी साधक. काही त्यांच्या म्हणजे असं वाटत नाही की ते खूप मोठे विद्वान झालेले आहे. ऍक्च्युअल आहे. पण रिअली सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या जीवनात, या लाईफस्टाईल मध्ये गीतेबद्दल इतक्या सरळ सोप्या पद्धतीने सांगणे, उदाहरण म्हणजे आमच्या सारख्यांना इझी एकदम सरळ सोप्या भाषेत समजून घेतात. ताई, ही सगळी आमच्या गुरूंची आणि भगवंताची कृपा आहे आणि अशीच कृपा माझी गुरूंची माझ्यावर राहो अशी मी त्यांना प्रार्थना करतो. बिलकुल. पण असे नशिबाले आम्हाला एवढे छान गुरुवारे मिळाले. आम्ही अमेरिकेत इतके लांब सुद्धा असून आम्हाला वाटत आम्ही लांब. आता या टेक्नॉलॉजीमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे. ऍक्च्युअल टेक्नॉलॉजी आपण युज करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. हे सगळं श्रेय ठावकार सरांना. त्यांनी काय आमच्या सगळे एकत्र भेटून घेतात. थँक्यू. धन्यवाद. आपण बोललात 4 शब्द. धन्यवाद. अरे आणखी कोणाला काही विचारायचं आहे? भोयर ताई, सुनीता ताई आहे, बोलायच. नमस्कार दादा. हा बोला. हरिओम. मी सुनीता धांडीकर बोलते भंडाऱ्यावरनं. नमस्कार दादा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सुनीता ताई बोला. वातावरण तयार झालंय आणि खरंच छान बोललात तुम्ही. आणि गीता ही तर जीवनात कसं जगावं हे तर शिकवलंच आहे. आणि ते तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने समजावून सांगितलं, तुम्ही जे म्हटलं ना, मनगट आणि मेंदू, अत्यंत छानच आहे. आणि बरोबर आहे, ह्या 3 गोष्टीवर माणसाने लक्ष दिलं
तर आपण जीवन कसं जगावं किंवा कसं जन्माला आल्यानंतर शेवट कसा करावा हे तर गीता शिकवते आपल्याला. त्यात ते निश्चित. तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. निश्चित खूप निश्चित. छान, खूप छान. कारण Yes, yes. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख म्हटलेलं आहे. तर ते खरंच म्हणजे सगळ्या भूतांना आपण समदृष्टीने बघणे आणि हीच गीता शिकवते हे तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. खूप छान वाटलं दादा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सुनीताताई आपल्या शब्दांबद्दल. धन्यवाद. ताई Thank you. व्हिडिओ चालू करा, आपलं दर्शन होऊ द्या थोडं ताई. हा झालं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सुनीताताई. धन्यवाद. भेटू आपण आपण आणि असं जरूर, तुमचं जरूर. मध्ये मध्ये वर्ग आपण असू द्या. कसं आहे, गीता ही सगळ्यांच्या अगदी मनाला स्वच्छ करणारी आहे खरंय. आणि मन स्वच्छ हे गीतेमुळे होऊ शकतं. जर खरंय. तुमचे असे व्याख्यान मध्ये मध्ये राहिले तर फारच छान होईल. खरंय खरंय. आपण कारण अजून मनच सगळ्या याच्यातली गोष्टींचा आधार आहे. खरंय आपण सगळ्या या गोष्टी- भगवद्गीतेतली आणखीन काही काही छान छान रत्न आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. अगदी Yes. बरोबर. सुनीताताई हरिभक्त आहे आणि कीर्तनकार आहेत. अच्छा हो बरं. नमस्ते मॅडम. नमस्ते. धन्यवाद. चांगली सेवा चालू आहे तुमची पण. नरेश मी दादा, काही- रमेश दादा, मी काही नाही आहे. मला बस गुरूंचा थोडासा प्रसाद आणि तो मी सांगण्याचा प्रयत्न करते कधी कधी वा वा दादांच्या वा. हा क्लासमध्ये. दृष्टिकोन खूप छान आहे. हा दृष्टिकोन असाच पाहिजे. येस येस येस. खूप छान. खूप छान मॅडम. नरेश दादा, रमेश दादा काही बोलणार? मग ते दादांना धन्यवाद आणि ठोकर दादांना धन्यवाद. कारण हे जे कष्ट करतायत ना त्यामुळेच आपण सगळे जुडतो आणि सगळं आपल्या प्रत्येक गुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि व्याख्यान ऐकायला मिळतं. मी होय. कधी कधी मिस करते पण खरंच छान यांचं कार्य ना अप्रतिम आहे आणि थँक्यू. ते सगळेच करू शकत नाहीत. महत्वाचं म्हणजे धन्यवाद. धन्यवाद. दर बुधवारी आता लिमये सरांचे दर्शन होणार आहे आम्हाला. हा, बरोबर आहे वा. ना सर? होय अगदी निश्चित काही नाही खूप problem. छान दर होईल, खूप बुधवारी छान. येणार आहे. तर हो. बुधवार हा करता पूर्णपणे वेळ द्या. होय बुधवारी मी नक्की वेळ दिलेला आहे. काही काळजी करू नका. हा? सगळ्यांच्या बुद्धीला जेवण मिळेल आपल्याला. हा, बुद्धीला जेवण हा शब्द छान आहे. हा. अगदी बरोबर. धन्यवाद दादा. चला. जय श्री कृष्ण. Nice meeting. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अन्य काही? सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दादा. हो आपल्याला सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा जन्माष्टमीच्या. येस. अन्य काही प्रश्न नसल्यास आजचा वर्ग आपण इथे समाप्त करूया आणि उद्या आपण सुरेश दादांच्या वर्गासाठी उपस्थित व्हावं मी अशी प्रार्थना करतो. हरिओम.